में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई। जो सुख में सुमिरन करे, दुख काहे कोई। श्री राधे दुख काहे कोई। जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय। श्री राधे दुख काहे को होय। स्मरण केलं प्रारब्धानी दुःख होईल, पण त्याची जाणीव नाही होणार. परत फिरले, ज्या महालात गेले तिथे अर्जुन, सुभद्रा, द्रौपदी, कुंती सगळेच होते. द्वारकाधीश परत आले. अर्जुनाने सांगितलं, आई माझा सखा आहे म्हणून परत आला माझ्याकरता, होय ना? श्रीकृष्णाने सांगितलं नाही. अर्जुनाचा चेहरा उतरला. कुंतीने सांगितलं, मी वाटेमध्ये अडवलं म्हणून माझ्याकरता आला, हो ना? म्हणाले नाही. आत्याबाईचा चेहरा उतरला. द्रौपदीने सांगितलं, द्रौपदी मानलेली बहीण, पण किती प्रेम, सुभद्रेपेक्षा तिच्यावर जास्त प्रेम होतं द्रौपदीवर. तिला कृष्ण म्हणत होते, ते माझ्याकरता. सांगितलं मुळीच नाही. आता सुभद्रेला असं वाटलं की आपलाच नंबर आहे. मग बायकांची थोडीशी सरशी होत असली ना, म्हणजे मोठ्या अकडतात त्या. मग आता मी शक्य बहीण आहे, माझ्याच करता आलाय असं. मग म्हणून विचारले, हो की नाही, कोणाकरता आला? सांगितलं माझ्याकरता आला. मुळीच नाही. मग बाई चिडून गेली, फजिती झाली नाही, नखऱ्यांनी गेली. नाही मग नाही, मी किनेकरता आला. काय सांगितलं? मी माझ्या भीष्माचार्य करता, माझा भीष्म माझी वाट बघताय. हे बघा, लक्षात ठेवा, मृत्यूच्या वेळेला ज्याची वाट बघाल तो येईल. लिहून ठेवा, हे भागवताचे शब्द आपण लिहून ठेवा. मृत्यूच्या वेळेला ज्याची वाट बघाल. आपण कोणाची वाट बघता? मुलगा फार दूर आहे, आला नाही, मुलगी फार दूर आहे, आला नाही. बस मुला मुलीची वाट आयुष्यभर बघितली, आयुष्यभर त्यांचे लाड केले. शेवटी जाता जाता काय त्यांना बघून जाणार? काय मिळणार आहे तुम्हाला? त्यात देवाची वाट बघा. आणि तो बरोबर, तो त्याला सांगा की मी तू आल्याशिवाय मी जाणार नाही. आपले प्राण नाहीत जाणार. कारण शेवटी जी इच्छा असते ती देव पूर्ण करतात. देव म्हणतो हा, आणि याला जगात माणूस पाहिजे, हे घे, मुलगा बघून घे, मुलगी बघून घे, त्याला बघण्याची इच्छा करा. आणि भीष्माचार्य शरशाईवर पडले होते. 45 दिवस शरशाईवर पडलेले राहिले. आणि सांगितलं होतं मी माझ्या भीष्माला कबूल केलं होतं. केव्हा कबूल केलं होतं? महाभारताचं युद्ध सुरू असताना. युद्ध झालं किती दिवस? फक्त 18 दिवस. 9 दिवस झाल्यानंतर एकही पांडव मारला गेला नाही. दुर्योधन भीष्माचार्यांना खूप बोलला, वाटेल तसं बोलला, उलट सुलट बोलला, वाईट बोलला. आवेशामध्ये भीष्माचार्य आले आणि सांगितलं, उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करून टाक. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा खोटी नाही. आणि तिथे आणि कोण समोर? श्रीकृष्ण होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीकृष्ण महाभारत पांडव ऐकायला लागलं ना, आपण उठावसं नाही वाटणार. असं वाटेल हा प्रसंग पूर्ण झाला पाहिजे, तो प्रसंग पूर्ण झाला पाहिजे, असे दिव्य प्रसंग आहेत. आणि तेव्हा श्रीकृष्ण भीष्माचार्यांचे इष्ट समोर उभे आहेत आणि बाण सोडतात श्रीकृष्णाकडे बघून. किती आश्चर्याची गोष्ट आहे. हे विरुद्ध दिशेला उभे आहेत. अर्जुन शत्रू म्हणून उभा आहे. ज्या अर्जुनाला युद्धाच्या वेळेला आपल्या जवळ घेऊन झोपतात, गेल्याबरोबर विचारतात, बेटा कुठे लागलं तुला? नाही ना. आणि अर्जुनाच्या बाणाशिवाय यांच्या शरीरात कोणाचे बाण जात नव्हते तिथे. आणि नाही ना, जवळ घेत सकाळी उठला की नमस्कार करा, जा बेटा विजय हो. त्याच्याकडे बघून बा. आणि पृथ्वी निष्पांडव करेल, म्हणजे 5ही मरतील. अर्जुनाचा चेहरा, श्रीकृष्ण समोर बसले होते ना, गाडी हाकलायला, रथ हाकलायला. बस आपल्या गाडी समोर श्रीकृष्णाला बसवलं, म्हणा माझी गाडी हाकायला तू बस. आणि श्रीकृष्णाने बघितलं की, आणि पांडव अर्जुनाकडे बघितलं, अर्जुन खुश.
दुःख नाही जरा देखील. धर्मराजाकडे बघितलं, नकुल सहदेव भीम सगळे एकाचही दुःख. चेहरा कोणाचा उतरला? श्रीकृष्णाचा उतरला. मातांनो, त्याचा चेहरा उतरवा, तुमचा नका उतर. तुम्ही त्याला धरून ठेवा, चेहरा त्याचा उतरेल, तुमचा नाही उतरणार. तेव्हा एकदम त्याने विचार केला, उद्या संध्याकाळ मरणार, एकाच्याही तोडणार. छान, ठीक आहे. युद्ध बंद झालं. संध्याकाळी यांनी विचार केला श्रीकृष्णाने की आता सगळे जागत बसले असतील, कारण उद्या संध्याकाळी मारायचं आहे, एकही पांडव जिवंत राहणार नाही. म्हणून मग श्रीकृष्ण रात्रीच्या वेळेला आले. रात्रीच्या वेळेला आल्याबरोबर पांडवांच्या शिबिरामध्ये गेले. असं पहारे करायला विचारलं, पांडव सगळे जागताय? म्हणाल नाही. झोपले? इतकं लवकर झोपले? काही बोलत होते? नाही म्हणे. काही दुःखात होते? नाही म्हणे. हसत होते. जेवले नसतील? जेवले म्हणे. आज मिष्टान्न नव्हतं, त्यांनी खाल्लं म्हणे मिष्टान्न. म्हणाले हो. आश्चर्य वाटलं. उद्या मरणार आहे, आपण पाणी देखील पिणार नाही, कोणावर बोलणार देखील नाही. आणि यांनी हे केलं आणि आले. अर्जुनाच्या रोमामधनं कृष्ण कृष्ण नाव निघत होतं, त्याच्या केसांमधनं कृष्ण कृष्ण नाव निघत होतं. अर्जुनाच्या जवळ गेले, झोप लागली होती. कृष्ण 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 कृष्ण. अर्जुना अर्जुना उठला. अर्जुना तुला काही चिंता नाही? अर्जुन सांगितलं, कसली चिंता? अरे भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ऐकली नाही, माझ्या पुढ्यातच तर प्रतिज्ञा केली, मग तुला चिंता नाही? अर्जुन सांगितलं, चिंता करण्याचं काम माझं नाही आहे. अर्जुना मला वाईट वाटते रे, उद्या तुम्ही मरणार पाहते भाऊ, मग मला वाईट वाटते. अर्जुन वाईट वाटत तर रडत बसतो. अर्जुना तुला काहीच नाही वाटत? नाही. तुला दुःख नाही? का बरं? तू मला काय सांगितलंय? श्रीकृष्णाचे शब्द त्याच्या गळ्यात घाला ना. तू मला काय सांगितलं? अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. माझं काम करतोय, माझं काम चिंता करायचं आहे, चिंतन करण्याचं काम तुझं आहे. मरायचं असेल मरू दे, आता झोप म्हणाल. धर्मराजाच्या जवळ गेले. काय हो, तुमचा रामावर विश्वास आहे ना पूर्ण? बघा गोस्वामीजी काय लिहितात, तुलसी भरोसे राम के निर्भय होकर सो. तुलसी भरोसे राम के निर्भय होकर सो. निर्भय होऊन जपा. तुलसी भरोसे राम के निर्भय होकर सो. तुलसी भरोसे राम के निर्भय होकर सो. अनहोनी होनी नहीं, होनी होय सो होय. श्री राधे होनी होय सो होय. अनहोनी होनी नहीं, होनी होय सो होय. श्री राधे होनी होय सो. न होणारी गोष्ट होणार नाही, होणारी गोष्ट चुकणार नाही. मग निर्भय. आणि धर्मराज चिंता, काही चिंता नाही. बघा नरसिंह मेहता खूप पैशावाला होता, सगळं गेलं. एकच मुलगी होती. मुलगी होती महाराभाराचा होता. महारा म्हणजे आपण अहेर म्हणतो. मुलगी नानीबाई. दिवस होते तेव्हा, आणि नरसिंहनी जेवढं होतं तेवढं सगळं देऊन टाकलं त्याला, नानीबाईला. बाकी सगळं साधूसंतांना खाऊ घालून दिलं. आता काहीच नाही जवळ. म्हणजे मायरा भराचा नरसीला बोलला, विण काय म्हणते, घेताना बा कशी मजा वाटली ते. आता म्हणते तिथे काय आता त्याच्याजवळ आपलं हसं करून घ्यायचं का? घेताना लाज नाही वाटली? आता बोला. लोकांनी सांगितलं, अरे जना करता नाही मना करता तर बोलावलं. ठेवलं कुठे? आणि गोशाळेमध्ये हनुमानाचं मंदिर होतं, ठेवलं. आणि व्यायी भोजन काय? खिचडी पाठवून दिली, पत्रवेचे पानं आपल्या हाताने घ्या खा. हे व्यायी भोजन.
तेव्हा तिथे आणि इकडे त्याच्या आदल्या दिवशी तिथे एक बजाज गेला सामान विकणारा, त्याच्याजवळ भारी भारी हार होते, भारी भारी कपडे होते, मोठे शेले वगैरे. इथे नाणेबाईच्या सासूने बोलावलं, इकडे हे हार एवढी किंमत त्याची त्याची ते ती किंमत. तर ते म्हणाले नाही आम्ही नाही घेऊ शकत. त्या बजाजच्या मुखातनं शब्द निघाले, हे घेणारा एकच व्यक्ती. असं एवढा मोठा व्यक्ती कोण आहे तो? म्हणाले नरसी. तिने सांगितलं खिचडी खात बसला आहे म्हणे तिकडे, तो काय घेणार आहे? कोण असेल तो विकणारा? आपणच विचार कर. नाही म्हणे, हे तर घेतलं तर नरसीच घेईल, नाही तर विकला नाही जाणार. चालला गेला. ती हसायला लागली. तिथे बसला म्हणे आणि हे घेतो काय? गेले. बजाज निघून गेले. दुसरे दिवशी आणि जेव्हा मायरा भरायची वेळ आली, नानीबाई रडत बसली. बाबा तुम्ही इथे येऊन देखील तुम्हाला गोशाळेत बसून दिलं, बोलावलं नाही. मग मायरा भरायची वेळ आल्याबरोबर एकदम एक टप 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 रथ आला. सांगितलं थांबा. खाली सेवक उतरले, थांबा, पहिला मायरा नरसीचा भरला जाईल. त्या विहिणीने विचारलं, हे कोण उपट सांभाळले? आमचे शेठ आलेले आहेत. कोण शेठ आहेत? सावला शेठ. आले तर हातात एवढी गाठोडी घेऊन आले, पगडी बांधलेली आहे, मोरपंख लागले, पितांबर. थांबा, पहिला मायरा नरसीचा. कोण ते? माझा नरसीचा मायरा. आणि तिकडे ते हार ते हे विहिणी करता पाठवले. तिने ओळखलं कोण आहे ते. सगळ्या जुनागड मधल्या लोकांचे पाय द्वारकाधीशांनी धुतले. कोणाकरता? आपल्या नरसी करता. सगळ्यांचे पाय तिने आणि हे आणून ठेवलं तिने. आणि हे हार विहिणी करता लाडली. इकडे नरसीला बोलला, नरसीला, नरसी काय करतायत? नरसी कोणत्या शेठकडे गेले नाही. नरसी व्याकुळ हो, मारी हुंडी स्वीकारू महाराज रे, सावरा गिरीदारी. तुम्हारी हुंडी स्वीकारो महाराज रे, सावरा गिरीधारी. मारो एक धणीरो आधार रे, सावरा गिरीदारी. तुम्हारो एक धणीरो आधार रे, सावरा गिरीधारी. मारी हुंडी स्वीकार महाराज रे, सावरा गिरीदारी. तुम्हारी हुंडी स्वीकारो महाराज रे, सावरा गिरीधारी. भजो राधे गोविंद, 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 गोपाल रे, सावरा गिरीदारी. भजो राधे गोविंद, गोपाल रे, सावरा गिरीधारी. हरी हुंडी स्वीकार महाराज रे, सावरा गिरीदारी. मारी हुंडी स्वीकारो महाराज रे, सावरा गिरीधारी. चिंता नव्हते करत. आपण चिंता नका करू. चिंता केल्याने मन खराब होते, शरीर खराब होते. चिंतन चालू ठेवा आणि आपण चमत्कार बघा. अनन्या चिंतयंतो माम. बस चिंतन चालू ठेवा. किती दुःख तरी चिंतन चालू ठेवा आणि चमत्कार बघा. आपण तेव्हा आपण श्रीकृष्णाने बघितलं, सगळेच निश्चिंत आहे. अहो देवाच्या भरोश्यावर बसलं तर देव कधी कल्याण होऊ देईल? याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्या समोर आहे. हार्टचे पेशंट कालपासून छातीमध्ये भयंकर त्रास आहे, अतिशय त्रास आहे. बसलाय ते त्याच्या भरोसा बसायचं असेल बसेल, घेऊन जा. पिकलं पाहण आहे केव्हा गळून जाईल याचा काही भरोसा नाही. 83 वर्षाचं वय आहे. तेव्हा तर आपण त्याच्या भरोसा बसलेला. चिंता नका करू. श्रीकृष्णाने बघितलं, सगळे झोपले होते, एक व्यक्ती झोपली नव्हती. अर्जुनाच्या बाजूला द्रौपदी होती, रडत होती. आणि एक पातळचं वस्त्र तोंडावर होतं.
श्रीकृष्णाला माहिती होतं, भीष्माचार्यांना सांगून दिलं, भीष्माचार्यांनी दुर्योधनाला सांगितलं होतं की उद्या पृथ्वी निष्पांडव करेल. मी जेव्हा रात्र ध्यानात बसेल तेव्हा मध्यरात्रीला तुझ्या राणीला माझे अखंड सौभाग्याचे आशीर्वाद घ्यायला पाठवून दे. आणि दुर्योधनाच्या राणीचं नाव होतं भानुमती. ती श्रीकृष्णाची भक्त होती. कोणतेही काम श्रीकृष्णाला विचारल्याशिवाय करत नसते. दुर्योधनाला पसंत नव्हतं, त्याच्या समोर नव्हती करत. ती वाट बघत होती की कृष्ण आल्यानंतर विचारते मग जाते. इकडे द्रौपदीच्या जवळ गेले आणि कपडा काढला, रडायला लागले. कृष्णे रडतेस का? उद्या मी विधवा होणार आहे. आणि कुंका म्हणलं एकही हिस्सा शिल्लक राहणार नाही. कृष्णे काय सांगतात बघा, भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे. काय सांगतात? कृष्णे मी इथं बसलोय, मी तुला विधवा बघू? पण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, ते मग बघू, तू उठ लवकर. आणि आता चांगले हातपाय धू, सुंदर शृंगार कर, सौभाग्याचा पूर्ण शृंगार कर, गोट पाटल्या बिलवर सगळं घाल. आश्चर्य वाटलं. शृंगार केला आणि विचारलं की कृष्णा, हा माझा शेवटचा शृंगार, हा तुझा पहिला शृंगार आहे. आश्चर्य वाटलं. इकडे आणि भानुमती दुर्योधनाची पत्नी विचारायला आली की ती जागत बसली होती की असं असं मला जायला सांगितलं, मी जाऊ? भीष्माचार्यांकडे सांगितलं. आज श्रीकृष्णाने काय सांगितलं, आज आजोबा फार थकले आहेत, भलतं काही बोलून बसतील, उद्या गेले तर काय बिघडते, तू इथे जा, आजोबा जा, झोप. जी जागी होती तिला झोपवली आणि जी झोपली होती तिला उठवली. कामं पहा कसे करतो तो, वाकड्या टांगेचा आहे, टांग वाकडी आहे त्याची. आणि तर कामं काय, मग तिला घेतली आणि तिथं थोडासा हलकासा पाऊस पडत होता. मग कडेवर घेतली आणि आपल्या शालेने झाकून टाकली. पुन्हा आठवण आली, थांब जरा इथे. आणि गेले. का बरं? तिकडे अर्जुन जर जागा झाला, द्रौपदी नाही, कोणी पळवली म्हणून. मग एका स्वरूपाने द्रौपदी झाली आणि त्याच्याजवळ झोपले अर्जुनाजवळ, आणि एका स्वरूपाने तिला घेऊन जातात. आणि शिबिराजवळ गेल्याबरोबर मध्यरात्रीची वेळ गेल्याबरोबर पहारेकरांनी सांगितलं, मज्जा. देव रोखला गेले दारावरती. फक्त एक स्त्री आतमध्ये जाऊ शकते, पुरुषांना जायला मनाई. जायला लागल्याबरोबर हाक मारली, कृष्णे लवकर ये. घाबरून गेली. काय कृष्णे एवढ्या मोठ्या संताजवळ जाते आणि पायामध्ये द्रौपदी पायात जोडे होते, यांनी उचलून आणले, छाताडायला लागले नाही का, ते चालेल, पण माझ्या संतात जवळ जोडे घालले नको. आपल्या हाताने काढून घेतले, ठेवले कुठे? आपल्या काका. जा. मध्यरात्रीची वेळ, गोड्या तेलाचा एक दिवा जळत होता आणि थोडा अंधार थोडा प्रकाश. नमस्कार केला, गोटपाटला बिलोराचा आवाज झाला. हे ध्यानामध्ये आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे की ध्यानामध्ये आपण सगळं ऐकू शकता. आणि नमस्कार केला, आवाज झाला. भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती हो. पुन्हा नमस्कार केला, अखंड सौभाग्यवती हो. तिसऱ्यांनी केला, अखंड अखंड अखंड. रडायला लागली. भीष्माचार्यांनी विचारलं, भानुमती रडतेस का? महाराज मी भानुमती नाही, मी आपली स्नुषा, मी आपली सून द्रौपदी. द्रौपदी हसले, जवळ घेतली, शिराचा उघराण, आपला आशीर्वाद खरा होईल. बेटी अगोदर हे सांग. त्यांना माहिती होतं की हिला आणणारा बाहेर. त्यांना माहिती होतं की तिला काय विचारलं की बेटी तुला आणणारा आहे कुठे. माहित होते श्रीकृष्णाशिवायला कोणी आणू, पांडवाची टाप लागली नाही की इथे जातील म्हणून. भीष्माचार्य नाही म्हटलं, मग तोच आणू शकतो. आणि त्याला बाहेर उभं केलं. भीष्माचार्य धावत गेले बाहेर आणि नमस्कार करणार, हात एकदम मागे घेतले. विचारलं, द्वारकाधीशा ज्यांचे जोडे तू आपल्या काखेत धरून ठेवले त्यांना मी मारू शकेल, त्या जोड्यांना नमस्कार करू की तुला नमस्कार कर? आणि सांगितलं की आपण प्रतिज्ञा केली. त्याला भीष्माचार्यांनी काय सांगितलं, माझी ही देखील प्रतिज्ञा होती की पांडवांना हस्तिनापूरचा राजा बघितल्याशिवाय मी आणि मरणार नाही, मी इच्छामरणी आहे. भीष्माचार्यांनी सांगितलं. प्रतिज्ञा मी आवेशात येऊन केली. आणि तर मी माझा प्रत्येक बाण जाताना बाणाबरोबर एक मंत्र जात होतो भीष्माचार्यांचा की जयोस्तु पांडुपुत्रांना.
बाणाला सांगत होते, पांडुपुत्रावर जर बाण गेलास तू, चुकून घरी गेला, मी बाण संज्ञा नष्ट करून टाकेल. त्यामुळे मारत होते त्यांना धरून, पण बाण सोडून जात, त्यांना नमस्कार करून निघून जात होता. एकाही पांडवाला मारला नाही त्याने. आणि तुम्ही तिकडे विरुद्ध दिशेला का हो, श्रीकृष्ण विरुद्ध उभे राहिले, हे भीष्माचार्य विरुद्ध उभे राहिले. कौरव इतके प्रेमी आणि ते विरुद्ध का उभे राहिले मग कौरवांच्या? त्याचं कारण आहे. काय सांगितलं भीष्माचार्यांनी महाभारताचा? मला धर्मयुद्ध करायचं होतं, विरुद्ध राहून. हो, आणि श्रीकृष्णाच्या मुखामधनं धर्म निघालेला आहे आणि पाठीमधनं अधर्म निघालेला आहे. जर पांडवांच्याकडे उभे राहिले असते तर, आणि मुख्य सेनापती ते झाले असते, ते मागे श्रीकृष्ण पुढे रथ घेऊन, श्रीकृष्णाची पाठ दिसली असती, अधर्म झाला असता. तू समोर असल्यामुळे त्याला नमस्कार करून बाण सोडत होते. एकही बाण पांडवाला मी लागू देणार नाही, तूही लागू देणार नाही. हे ते कारण धर्मयुद्ध करायचं आहे मला. श्रीकृष्णाच्या मुखामधनं धर्म निघालेला आहे. तुझ्याकडे भाऊन मी अधर्मयुद्ध करू शकत नाही. श्रीकृष्णाने जवळ आलं. काय इच्छा? काय इच्छा? काय एकच आहे, आणखी थोड्या दिवसात शरशैवर पडला राहील, तू तिथे ये माझ्या वेळेला तेव्हा. आणि घारी गिदाड नाही तर मला खातील म्हणे. आज मला सगळे बोलत आहेत, पण भीष्माचार्य युद्ध करत होते. वय किती होतं त्यांचं? 80 वर्षाचं वय होतं. 80 पूर्ण झालं ते 81 लागलं होतं आणि युद्ध करत होते. सगळे थर कापत होते भीष्माचा आवाज ऐकल्याबरोबर. तेव्हा तर मी तुझी वाट बघेल म्हणून सांगितलं. मी भीष्माचार्याकरता आलं. पांडवांना घेऊन गेले तिथे. धर्मराजाला पुष्कळ समजावलं, पण धर्मराजाने सांगितलं की, आणि सगळ्या आप्तेष्टांचा वध करून राज्य मिळवलं, मला राज्य नको आहे. श्रीकृष्णांनी पुष्कळ समजावलं, नाही थांबलं. देवाचं नाही ऐकलं पण संतांचं ऐकलं. ते श्रीकृष्णाने विचार केला, चला आता भीष्माचार्यांकडे घेऊन जाऊ. भीष्माचार्याकडे घेऊन शरशैवर पडले होते. श्रीकृष्णाने काय सांगितलं? मी धर्मराजाला पुष्कळ समजावलं, तेव्हा आता याला आपण काहीतरी उपदेश करा. भीष्माचार्य काय म्हणतात, जर आपण निष्पाप असलेलं तर देव देखील आपलं काही करू शकत नाही. देवाची ताकद नाही आपलं निष्पाप असलं तर काही करण्याची. तेव्हा तर त्याने भीष्माचार्याने सांगितलं, अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. बालपणापासून आतापर्यंत मन वाणी शरीराने मी कुठलंही पाप केलं नाही. मला ही शिक्षा मिळाली, कष्ट मिळाली. श्रीकृष्णाने काय सांगितलं, पाप जर तुम्ही केलं असतं तर मी आलो कसा असतो? पापी माणसाजवळ मी नाही जात. पण आपण पाप बघितलेलं आहे. आणि दुर्योधनाच्या सभेमध्ये सगळे धर्माचे ठेकेदार बसले होते, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. आणि एका पतिव्रतेचं तिथे वस्त्रहरण होत होतं. तुम्ही सगळे बघत होते. प्रतिकार केला नाही, त्याची मान्य केला, उपदेश केला. त्या उपदेशामध्ये काय सांगितलं, एक महत्वपूर्ण स्तोत्र सांगितलं. त्या स्तोत्राचं नाव आहे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. सगळ्यांनी वाचावं. कोणी कोणत्याही जातीचा असो, त्याला काही बंधन नाही आहे. काही शब्द कठीण आहेत, ते जाणकाराकडनं समजून घ्या आणि रोज कमीत कमी 2 वेळ तरी रोज वाचा. आपण चमत्कार बघा, विष्णू सहस्त्रनाम. आपली लढाचे लेख देखील विष्णूचा बदलून देतो. बघा, विष्णू याग करायचा असला तर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन, आणि ब्राह्मण देखील शुद्ध मंत्र म्हणणारे पाहिजे. जसं आमच्याबरोबर ब्राह्मण आहेत, 2 नेहमी असतात आमच्याबरोबर. तेव्हा तर आणि तिथे त्याला खर्च किती येतो एका विष्णू यागाला? 1,60,00,000 रुपये खर्च येतो. आणि विष्णू सहस्त्रनामाचे जर आपण 15,000 पाठ केले तर आपल्याला विष्णू यागाचं फळ मिळते. भागवतात आहे, महाभारतात लिहिलेलं आहे, ब्रह्मवेद पुराणामध्ये आहे, नृसिंह पुराणामध्ये आहे, विष्णू पुराणामध्ये आहे. तेव्हा आणि सांगितलं, उपदेश केला, उपदेश झाला आणि सांगितलं, आता मला तहान लागली, मला पाणी तुझ्याशिवाय कोण पाजणार? श्रीकृष्णाशिवाय. कारण काय की गंगाजल पित होते, गंगापुत्र होते. गंगाजलाशिवाय कोणतंही जल पित. आपण म्हणा लहानपणी अगदी लहान असताना दुसरं जल पाजलं की ते पोटात तोंडातनं काढून टाकत असत. महात्मा लोकांनी विचारलं, हा काढून का टाकतो? म्हणा, गंगापुत्र गंगाजलाशिवाय पिणार नाही. आयुष्यभर गंगाजलाशिवाय पाणी नाही आले, आता शेवटी पाणी पाहिजे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, आजोबांना पाणी पाहिजे. श्रीकृष्ण उभे होते तिथे, उजव्या पायाच्या अंगठ्यावर अर्जुनाने बाण मारला.
तिथून निघाली गंगा, तिला बाणगंगा म्हणतात. कुरुक्षेत्रावर गेले तर ही बाणगंगा आहे तिथे, बघून गेला आपण. तर ही बाणगंगा सरळ विष्णू उत्तरायणाची वाट बघत होती वर्षामध्ये. आणि 6 महिने उत्तरायण असतं आणि 6 महिने दक्षिणायन. संक्रांतीपासून उत्तरायण लागतं 6 महिने आणि मग दक्षिणायन लागतं. आता सध्या दक्षिणायन सुरू आहे. उत्तरायणामध्ये ज्याचा मृत्यू होतो तो सरळ भगवंताच्या धामामध्ये येतो. पुन्हा प्रश्न उपस्थित होतो, एखादा पापी मनुष्य उत्तरायणात गेला तर मग उत्तरायणाचा अर्थ काय? भक्तीच्या उत्तर व्यवस्थेमध्ये म्हणजे मृत्यूच्या वेळेला आणि भगवंताचं नाव जर मुखात आलं तर ते उत्तर आहे. आणि संसाराचं चिंतन केलं ते दक्षिण आहे. भीष्माचार्याचं स्वर्गारोहण बघायला आणि सगळे देवता ऋषीमुनी आले होते आणि श्रीकृष्णाकडे बघता बघता त्यांचं आणि स्वर्गारोहण झालं आणि देवता गुणगान करायला लागले. हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोले श्री राम मेरी लाल की. भीष्माचार्य मुक्त झाले, परत आले. एका अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेल्याचं वर्णन आहे. अर्जुनाबरोबर अर्जुनाला जाताना द्वारकेला घेऊन गेले आणि 11व्या अध्यायामध्ये द्वारकेला जातात. 12व्या अध्यायामध्ये राजा परीक्षिताच्या जन्माची कथा आहे आणि तिथे उत्तरेची गर्भावस्था पूर्ण झाली होती. परीक्षिताच्या प्राकट्याची वेळ आली होती आणि देवता गुणगान करायला लागले. मोहन बनवारी हमारो प्रिया सावरिया. राधा मोहन बनवारी हमारो प्रिया सावरिया. गोपी मोहन गिरिधारी भजोरे भैया. गोपी मोहन गिरिधारी भजोरे भैया सावरिया. माता मोहन बनवारी हमारो प्रिया सावरिया. राधा मोहन बनवारी हमारो प्रिया सावरिया. गोपी मोहन गिरिधारी भजोरे भैया सावरिया. हमारो प्रिय 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 सावरिया. राधा मोहन बनवारी हमारो प्रिय सावरिया. गोपी मोहन गिरिधारी भजोरे भैया सावरिया. हमारो प्रिय सावरिया. हमारो प्रिय सावरिया. भजोरे भैया बोली वृंदावन बिहारी लाल की जय. भीष्माचार्यांचं स्वर्गारोहण झालं. इकडे
राजा परीक्षिताचा जन्म झाला. आता ताबडतोब परीक्षित इकडे तिकडे बघायला लागले. का बरं? गर्भामध्ये ज्यांनी माझी रक्षा केली तो बाहेर कुठे दिसतोय बघत होते आणि परीक्षा करत होते, म्हणून एक नावाचं परीक्षित ठेवलं. आणि भगवान विष्णूंनी रक्षा केली म्हणून एक नाव विष्णू रात ठेवलं. रात म्हणजे रक्षा. भगवान विष्णूंनी गर्भामध्ये रक्षा केली. आणि धर्मराजांनी ताबडतोब ब्राह्मणांना पुरोहितांना बोलावलं, विचारलं की याच्या ग्रहदशेबद्दल सांगा. त्यांनी सांगितलं ग्रह सगळे उच्च कोटीचे आहे, पण मृत्यूस्थानामध्ये गडबड आहे. त्यामुळे काय गडबड आहे? याला सर्पदंश आहे. आपल्या कुलातल्या मुलाला सर्पदंश होत हे ऐकून धर्मराजाला अति दुःख झालं. पण म्हणाले हा मोठा धर्मात्मा आहे, ज्याच्या जन्मपत्रिकेमध्ये 9व्या स्थानामध्ये आणि स्वगृहामध्ये बृहस्पती विराजमान असतो तो फार मोठा धर्मात्मा होतो. राजा परीक्षिताच्या जन्मपत्रिकेमध्ये 9व्या स्थानामध्ये उच्च क्षेत्रामध्ये बृहस्पती विराजमान होते. हा आणि अगोदरच मुक्त होईल आणि नंतर याला सर्पदंश परीक्षित नाव ठेवलं. राजा परीक्षिताच्या बालपणाचं वर्णन केलेलं नाही आहे याच्यामध्ये. आणि परीक्षिताचा जन्म झाला. इकडे युद्धाच्या वेळेला आणि विदूर बरोबर नव्हते इथे, कारण ते तीर्थयात्रेला निघून गेले, कारण दोघे नातेवाईक कुठे करत. आणि नंतर कौरव सगळे मारल्या गेल्यानंतर धर्मराज धृतराष्ट्र गांधारीची सेवा करत होते. सगळ्या गोष्टीला कारण धृतराष्ट्र होता, धृतराष्ट्र आणि दुर्योधन. पण तरी धर्मराज रोज त्यांचे पाय धुवायचे, तीर्थ घ्यायचे, त्यांची सेवा करायची. विदूर आले आणि विदुरांनी जेव्हा विचारलं की तुम्ही अजून इथेच बसल्या? मग म्हणे अहो पांडवांना त्रास देणारा सर्वस्वी कारण तुम्ही आहात. आणि त्यांची म्हणे माझी पुतणी माझी फार सेवा करतात, तुम्ही त्यांच्यावर अपकार केलेले आहेत, अपकाराचा बदला ते उपकारांनी देतात, फार सेवा करतात. आता पांडवांची देखील स्वर्गारोहणाला जाण्याची वेळ आली, त्याच्यानंतर स्वतः पुन्हा आणि हस्तिनापूरचा राजा व्हायचा आहे काय असं उलट काय बोलतो सिद्धराम? मी आंधळा आहे आणि आमच्या डोळ्याला पट्टी आहे, कोण घेऊन जाईल? तू एवढी कृपा कर. बघा एवढे पापी असून देखील संतांच्या सान्निध्यामुळे घेऊन गेले विदूर. विदूर कुठे? हरिद्वारला गंगेच्या किनाऱ्यावर सप्तस्त्रोत नावाचा ते स्तोत म्हणजे धारा. 7 ऋषींचे आश्रम होते, त्यांना अन्निका करता गंगा दूर पडत होती, म्हणून त्यांनी गंगेची प्रार्थना केली की 7 धाराने विभक्त होत. धारा म्हणजे स्तोत्र. हे 7 ऋषी कोण? विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ आणि कश्यप. तेव्हा म्हणून त्याला सप्तस्त्रोत म्हणतात. आज त्या तापावरून त्याला सप्त सरोवर म्हणतात. विदुराबरोबर ते गेले आणि मुक्त झाले. इकडे अर्जुन आणि राजा परीक्षित आता राज्य करतात. इकडे अर्जुन द्वारकेहून परत आल्यानंतर अर्जुनाचा चेहरा उदास दिसला. धर्मराजाने विचारलं की अर्जुना तू ब्राह्मणांचा अपमान केलास, चेहरा उदास काय? पण तू ब्राह्मणांचा अपमान करणार नाहीस याची मला खात्री आहे. तुझ्याच त्यांनी परस्त्री गमन झालं, पण तू परस्त्री गमन देखील करणार नाही, कारण इंद्राची अप्सरा उर्वसा वासना पूर्ती करता तुझ्याजवळ आलेली असताना तू तिला आई म्हणून संबोधन केलं. मग ती वासना पूर्ती करता गेली तेव्हा उर्वशीने शाप दिला की वासना तुम्ही मला आई म्हटलं, जा तुम्ही नपुसक व्हाल. त्याला ब्रह्मदेवानी सांगितलं असा शाप देऊ नकोस, त्याला तो माझा पुत्र आहे. इंद्राने सांगितलं माझा पुत्र आहे. सांगितलं 1 वर्षभर नुकतं. आणि त्याचं कारण होतं अर्जुन बृहन्नडाला आला होता विराट राजाकडे नृत्य शिकायला, म्हणून 1 वर्षभर तो 1 वर्षाचा तिचा आणि उर्वशीचा शाप होता. तेव्हा तर मग काय झालं? आपले कृष्ण कसे आहेत? अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या सगळ्यांना सोडून आपल्या धर्माला निघून गेले. हे ऐकल्याबरोबर धर्मराजाला अति दुःख झालं. राजा परीक्षिताला आणि राजसिंहासनावर बसवून दिलं आणि 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहणाकरता निघाले. आणि हिमालयामध्ये केदारनाथ नावाचं स्थान आहे. आज जरी आपण केदारनाथ गेलात आपल्याला तिथे 5 पांडव आणि द्रौपदीच्या मूर्ती दिसतील उभ्या मिळते.
तिथे पूजा केली आणि जाताना पहिलं पतन द्रौपदीचं झालं. अखंड सौभाग्यवती गेली. का बरं? तिच्या मनामध्ये थोडा पक्षपात होता. अर्जुनाबद्दल थोडं जास्त विशेष प्रेम होतं. त्या पक्षपातामुळे पहिला आणि पतन तिचं झालं. दुसरं पतन सहदेवाचं झालं आपल्या. आणि बलाचा अहंकार असल्यामुळे त्याचं पतन झालं. आणि तिसरं पतन नकुलाचं झालं, कारण आपल्या सौंदर्याच्या अहंकारामुळे त्यात झालं. चौथं पतन अर्जुनाचं झालं अहंकाराच्या बलाच्या अहंकारामुळे. पाचवं पतन भीमाचं झालं. आणि धर्मराज सदेह जायला लागले. तेव्हा स्वर्गाच्या दारावरती यमराज प्रत्यक्ष ब्राह्मणाचं रूप घेऊन उभे होते. धर्मराजाबरोबर एक कुत्रा होता. प्रत्यक्ष धर्मांनी कुत्र्याचं रूप घेतलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला जाता येईल, पण या कुत्र्याला नाही जाऊ देणार. धर्मराजांनी सांगितलं ज्याला जीवनभर मी सोडलं नाही त्याला मी शेवटी सोडणार नाही. धर्मो रक्षते रक्षा. आपण जर धर्माचं पालन कराल धर्म आपली रक्षा करेल, हे लक्षात ठेवा.